रोहित, ऐक ना, मिनीगंठन जुनं झालंय माझं, मला नवीन करायचंय. सोन्याचे भाव बघितलेस का? 1.5 लाख रुपये तोळा विदाउट जीएसटी. कसं काय वाढतात रे एवढे सोन्याचे भाव? सोन्याचे भाव वाढायला भरपूर कारण आहेत. सध्या जे वाढतायत ना, त्याला हा येडा माणूस कारणीभूत आहे, अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. पण त्याचा काय संबंध आहे याच्याशी? हे बघ, 1 वर्ष झाला आता तो अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे. तो काय करतोय? सगळ्या जगाला धमक्या देतोय, सगळ्या देशांना धमक्या देतोय की तुमचं टॅरिफ लावा, आणि लावतो सुद्धा. भारतावर, ब्राझीलवर 50%, चायनावर लावलाय, आता युरोपियन कंट्रीजवरती काल परवा लावलेला आहे. नंतर तो काय करतो? इराणला धमकी देतो की तुमच्यावर हल्ला करेल, कोलंबियाला धमकी देतो, क्युबाला धमकी देतो, व्हेनेझुएलाच्या त्या राष्ट्राध्यक्षाला त्याने रात्रीतनं उचलून अमेरिकेत आणलं. आता काल ग्रीनलँडला धमकी दिली, डेन्मार्कला सांगितलंय मला ग्रीनलँड पाहिजे नॅशनल सिक्युरिटी. तिथल्या फेडरल रिझर्व्हला, म्हणजे आपल्याकडे आरबीआयचे गव्हर्नर जसे असतात, तर तिथल्या फेड रिझर्व्हला सांगतोय की इंटरेस्ट रेट कमी करा, नाहीतर मी तुम्हाला फायर करेन, तुमच्यावर कारवाई करेन. त्याने होतंय काय? जगभरातले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना अमेरिकेचा विश्वास कमी वाटतोय. मग ते काय करतायत? तिथले ॲसेट विकतायत, डॉलर मधली इन्व्हेस्टमेंट कमी करतायत. कारण त्यांना वाटतंय की या टॅरिफमुळं, या अशा धमक्यांमुळं युद्धखोरी वाढेल, व्यापार ठप्प होईल, मंदी येईल, नोकऱ्या जातील लोकांच्या. म्हणून ते सगळेजण सोन्याकडे पळत आहेत. कारण हिस्टॉरिकली सोनं हे सेफ हेवन मानलेले गेलेले आहे. त्याच्यामुळे काय होतंय की सगळेजण सोन्यात गुंतवणूक करण्यामुळं सोन्याची डिमांड वाढते, सोन्याचे भाव वाढत आहेत. कारण अमेरिका हे जगाचं ग्रोथ इंजिन आहे, अमेरिका वर्ल्ड पॉवर आहे. आणि ज्या वेळेला अमेरिकेवरचा विश्वास इन्व्हेस्टर्सचा कमी व्हायला लागतो, त्यावेळेला ते सगळे इन्व्हेस्टर सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. कारण बाकी कुठलाच ॲसेट क्लास त्यांना सेफ वाटत नाही, म्हणून सोन्याचे भाव वाढत आहेत. मग चांदीचं पैंजण करायचं? 3 लाखाच्या पुढे गेलेत भाव.